हॅलो एव्हरीवन, मी आहे ज्योती आणि ज्योतिष क्रिएटिव्हिटीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज मी तुमच्यासोबत शिऱ्याची रेसिपी शेअर करणार आहे. बऱ्याच वेळा आपण बरेच वेगवेगळे शिऱ्याचे प्रकार पाहिलेच असतील, पण आज मी थोडासा वेगळा इंटरेस्टिंग असा शिरा तुमच्यासोबत शेअर करणार आहे. एकदा या पद्धतीने तुम्ही शिरा करून पहा, नक्की सर्वांना आवडेल. तर साधी सिंपल रेसिपी आहे. सगळ्यात अगोदर करायचे काय, तर गॅसवर आपल्याला कढई गरम करून घ्यायची आहे आणि यामध्ये आपल्याला 1 वाटी बारीक असा रवा घालून घ्यायचा आहे आणि गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आणि यामध्ये मी 1 चमचा इतकं तूप घालून घेणार आहे आणि छान एकजीव करायचे आणि मीडियम गॅसवर 2-3 मिनटं हे आपल्याला छान असं परतवून घ्यायचे. जास्त डार्क रंग करायचा नाहीये, फक्त तूप या रव्यामध्ये मिक्स होईल इतपतच आपल्याला भाजून घ्यायचंय. तर इथे पाहू शकता बऱ्यापैकी मिक्स करून झालंय. आता हा भाजलेला रवा आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया. थंड करून घ्यायचा आहे बऱ्यापैकी. हा रवा इथे मी भाजून घेतलाय, नाही भाजला तरी काही हरकत नाहीये, पण थोडीशी टेस्ट छान येते त्यामुळे मी भाजलेला रवा वापरलाय. आता यामध्ये जेवढा रवा घेतलाय त्याच्या दुप्पट आपल्याला दूध किंवा पाण्याचा वापर करायचा आहे. इथे दूध मी गरम करून रूम टेम्परेचरला थंड करून घेतलेलं आहे. दूध घालून झालं की छान एकजीव करून घ्यायचे. गाठी गुठळ्या असतील तर त्या मोडून घ्यायच्या आहेत आणि थोडा वेळसाठी हे मिश्रण आपल्याला असंच साईडला ठेवून द्यायचं आहे, जेणेकरून या दुधामध्ये रवा हा छान फुलला जाईल. आता तोपर्यंत आपण काय करायचंय, तीच कढई मी गॅसवर गरम करायला ठेवलेली आहे आणि यामध्ये आपल्याला अर्धी वाटी इतकं तूप गरम करून घ्यायचं आहे. तूप मीडियम गॅसवरच गरम करून घ्यायचंय आणि जसं तूप गरम झालं की यामध्ये जेवढा रवा घेतलाय तेवढीच आपल्याला साखर ॲड करून घ्यायची आहे. तरी देखील तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करून घेऊ शकता. आता हे आपल्याला मीडियम गॅसवर असंच ठेवून द्यायचं आहे, म्हणजे या साखरेचं आपल्याला कॅरमल करून घ्यायचं आहे. मीडियम गॅसवरच कॅरमल करायचं, नाहीतर इथे आपली साखर करपून कडवट टेस्ट लागू शकते. थोडी थोडी इथे कॅरमल व्हायला लागलं की आपल्याला चमच्याने छान ते एकजीव करायचे. पूर्णपणे साखर आपल्याला या तुपामध्ये वितळवून घ्यायची आहे. जसजशी साखर वितळत जाईल तसतसं कॅरमल देखील तयार होत जातं. तर 2-3 मिनटं हे आपल्याला मिश्रण असंच परतवून घ्यायचं आहे, नाहीतर साखर जी आहे ती तळाला चिटकून करपू शकते. तर इथे पाहू शकता अगदी 2-3 मिनटातच कॅरमल तयार झालेलं आहे साखरेचं. साखर पूर्णपणे वितळून गेलेली आहे. थोडासा आणखीन इथे मी डार्क रंग करणार आहे. यापेक्षा डार्क करायचा नाहीये, नाहीतर आपला शिरा जो आहे तो कडवट लागू शकतो. कॅरमल तयार होईपर्यंत इथे रवा जो आहे तो छान असा फुललेला आहे. आता हा फुललेला रवा आपल्याला या कॅरमलमध्ये एक साईडने छान असा घालून घ्यायचा आहे. जसं घातला की लगेच याला आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, कारण गरम याच्यामध्येच आपण घातला तर गाठी गुठळ्या होण्याचे चान्सेस आहेत. त्यामुळे लगेच हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. गाठी गुठळ्या होत असतील तर त्या मोडून घ्यायच्या आहेत. तर इथे स्टार्टिंगला थोडंसं तुम्हाला गाठी गुठळ्या वाटत असतील, पण जसजसं मिक्स करत जाऊ तसतसं त्या मोडल्या जातात. तर मीडियम गॅसवरच आपल्याला पूर्ण प्रोसेस करायची आहे. आणि आता यामध्ये मी वापरणार आहे 1 केळीच्या इथे मी फोडी करून घेतलेली आहे. ती पूर्ण 1 केळी यामध्ये मी ॲड करून घेणार आहे. तुम्हाला हवं तर केळी मॅश करून घेतली तरी काही हरकत नाही आहे. तुम्ही कधी केळी वापरून शिरा केला आहे का? जर नसेल केला तर एकदा या पद्धतीने तुम्ही करून पहा. खूपच छान भन्नाट आणि टेस्टी लागतो. तुम्हाला जर यामध्ये केळी आवडत नसतील तर केळी स्किप केली तरी काही हरकत नाही आहे. पण थोडंसं वेगळी इंटरेस्टिंग जर टेस्ट हवी असेल तर एकदा या पद्धतीने तुम्ही केळी वापरून शिरा करून पहा. खूप छान लागतो. तर मिक्स करत असताना मला इथे 5 मिनटं गेलेली आहेत. आता इथे बऱ्यापैकी मिक्स करून झालं की सर्वात शेवटी यामध्ये आपण वेलची पावडर ॲड करून घेणार आहोत आणि ड्रायनट्स आवडत असतील तर ड्रायनट्स देखील ॲड करून घ्यायचे आहेत. तर इथे आपण वेलची पावडर घालून झालं की पुन्हा 1-2-3 मिनटं मिक्स करून घेऊ. केळी आणि वेलची पावडरमुळे या शिऱ्याचा एकदम घमघमाट असा घरभर पसरलेला आहे जेव्हा तुम्ही करताल तेव्हाच तुम्हाला कळेल. तर 2-3 मिनटं आणखीन मी हे मिक्स करून घेतलेलं आहे. इथे पाहू शकता खूप छान अगदी रसरशीत असा, ज्या पद्धतीने गाजरचा हलवा असतो अगदी त्याच पद्धतीने इथे आपला शिरा दिसतो आहे. दिसायला तर सुंदर आहे तितकाच खाण्यासाठी देखील टेस्टी आहे. तर गरमागरम इथे आपण शिरा सर्व करून घेऊया. आवडत असल्यास थोडेसे ड्रायनट्सने गार्निशिंग करायचे.
तर नेहमी एकाच पद्धतीने तुम्ही शिरा जर बनवत असाल, एकदा माझ्या या पद्धतीने तुम्ही शिरा करून पहा, नक्की तुम्हाला देखील आवडेल. यामध्ये आपण जो केळीचा वापर केलेला आहे ना, त्याने या शिऱ्याची आणखीनच टेस्ट दुपटीने वाढते. तेव्हा शिरा करत असताना एकदा केळी जरूर वापरा. आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. साधी सिंपल रेसिपी तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे. आवडला असेल ना तर व्हिडिओला हाईप करा आणि चॅनलवर नवीन आला असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. भेटूया अशाच एका नवीन साध्या सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा. बाय.